निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवर आता काँग्रेस कोर्टामध्ये जाणार असल्याचं समजतंय। राहुल गांधी यांचा विरोध डावलून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली होती। कालच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या नावाबाबत एकमत झालं नव्हतं। एकमत नसताना सुद्धा केंद्र सरकारनं ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केली असा आरोप आता काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय आणि ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला आव्हान दिलं जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची त्रिसदस्य समितीची बैठक झालेली होती। मात्र राहुल गांधी यांना विरोध दर्शवलेला होता आणि त्याचमुळे ही जी नियुक्ती आहे ती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची आता शक्यता दिसते। ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवर आता काँग्रेस कोर्टामध्ये जाणार आहे। राहुल गांधी यांचा विरोध डावलून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाल्याचं आता काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे। कालची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या नावाबाबत त्यांचं एकमत झालं नव्हतं, त्यांनी विरोध केलेला होता। मात्र तरी सुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे आता काँग्रेसचे नेते या संदर्भात या नियुक्तीवर कोर्टामध्ये जाणार अशी माहिती सध्या समोर येते आहे।